स्वागतम् अथ स्वागतं शुभ स्वागतम्। दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापम्, दीप ज्योतिर्नमोस्तुते। शुभं करोतु कल्याणम्, आरोग्यं सुख संपदा, द्वेष बुद्धि विनाशाय, आत्म ज्योतिर्नमोस्तुते। आत्म ज्योति प्रदीप्ताय, ब्रह्म ज्योतिर्नमोस्तुते। ब्रह्म ज्योति प्रदीप्ताय, गुरुर्ज्योतिर्नमोस्तुते। आजचे प्रमुख व्याख्याते प्रवीणजी दवणे सर, संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कुटे सर, संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजेंद्र कलाल सर, उपाध्यक्ष मारुतराव कुलकर्णी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य परिषद या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष श्रीयुत नरेंद्रजी, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंदजी कुलकर्णी, उपस्थित सर्व श्रोतृगण, दरवर्षी आपली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे, या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले गुरुवर्य रंगपुर यार्दी सर यांच्या कार्याचं आणि त्यागाचं स्मरण राहावं, सगळ्यांना त्यांची माहिती व्हावी, त्यांच्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने संस्था गेली 39 वर्ष ही यार्दी गुरुवर्य रंगपुर यार्दी व्याख्यानमाला ही आयोजित करत आलेली आहे. संस्थेचं हीरक महोत्सवी वर्ष होतं सन 1978-79. या वर्षी संस्थेने ही व्याख्यानमाला सुरू केली आणि तेव्हापासून त्या पहिलं जे पुष्प गुंफलं ते म्हणजे थोर इतिहासतज्ञ सेतू माधवराव पगडी यांनी ते पहिलं पुष्प गुंफलं. त्यानंतर विद्यावाचस्पती शंकरजी अभ्यंकर, राम शेवाळकर, इतकंच नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या निवडणूक आयुक्त होत्या अशा नीरा सत्यनारायण की ज्या या आपल्याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत, त्या सुद्धा या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ असे शिक्षणतज्ञ सदाशिवराव उपाले, ज्यांना आपण भाई उपाले म्हणतो, त्यांनी सुद्धा गेल्या वर्षी या व्याख्यानमालेमध्ये एक पुष्प गुंफलेलं आहे. अशी ही व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेमध्ये आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल तर 1998-99 साली श्रीयुत प्रवीणजींचं सुद्धा आपण व्याख्यान ऐकलेलं आहे. त्या गोष्टीला सुद्धा आता 22-23 वर्ष झालेली आहे. त्यानंतर आज आपल्याला पुन्हा एक संधी त्यांना ऐकण्याची आज या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मिळालेली आहे. आत्ताच 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन आपण सर्वांनी उत्साहाने साजरा केला. मराठी राजभाषा दिन हा ज्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी साजरा केला जातो असे कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांची आठवण आपल्याला सगळ्यांना होतेच, पण ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने इतकं महत्त्वपूर्ण आहे की कविवर्य कुसुमाग्रज हे सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि त्यांची ज्या वेळेला शाळेमध्ये एकदा ते आलेले असताना त्यांनी एक आठवण सांगितली त्यांच्या शालेय जीवनातली. ते असे म्हणाले होते त्यावेळेला की आमच्या शालेय जीवनामध्ये जेव्हा आमच्या ह्याच मैदानामध्ये ते लहानाचे मोठे झाले, खेळले, याच वर्गांमध्ये बसले, तर एकदा पुरोहित सरांनी एक कविता शिकवली. वारा नावाची कविता होती आणि ती वारा नावाची कविता शिकवत असताना त्यांनी इतकी जीव ओतून ती कविता शिकवली की त्यावेळेला मला या
अव्याहतपणे मी या कवितेकडे, काव्याकडे न कळत जोडला गेलो आणि तेव्हापासून मला या कविता स्फुरणाला किंवा माझ्या हातून कविता लेखनाला ती सुरुवात झाली. म्हणजे या गोष्टीचं शाळेच्या दृष्टीने, आम्हा सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की एक मराठीमधला ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे कविवर्य कुसुमाग्रज हे सुद्धा या शाळेमध्ये घडलेले आहेत. त्यांना सुद्धा या शाळेतल्या शिक्षकांनी घडवलेलं आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व शिक्षकांना सुद्धा आहे. आजचा हा आपला कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम एका संस्थेशी आपण जोडून घेतलेला आहे आणि ती संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद. या मराठी साहित्य परिषदेची सुद्धा माहिती आता आपल्याला इथून मिळणारच आहे. तर हे सर्व होत असताना हे वर्ष सुद्धा आपलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष होय आपण साजरं करत आहोत. संस्थेची स्थापना मुळातच राष्ट्रप्रेमाने भारलेल्या तरुणांनी केलेली आहे आणि राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याकरताच या संस्थेची स्थापना झालेली आहे. आणि हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष संस्था सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरं करत आहे. मग विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीत स्पर्धा असतील, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकरता वेगवेगळ्या व्याख्यानमाला असतील, काही ऐतिहासिक स्थळं आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, त्या ऐतिहासिक स्थळांना जाऊन भेटी देणं असेल, वेगवेगळ्या प्रदर्शनी असतील, कथाकथन स्पर्धा असतील, कथाकथनाचे विविध कार्यक्रम असतील, असे नानाविध कार्यक्रम उपक्रमांची रचना ही वर्षभर संस्थेने आखलेली आहे, योजलेली आहे. आणि यातीलच एक भाग म्हणजे आपल्या इथे आज एक प्रदर्शनी आपल्याला पाहायला मिळते. तर नाशिक रोडची आपली शाळा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल या शाळेने ही प्रदर्शनी भरवलेली आहे. यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर यामध्ये आपल्याला अप्रकाशित असे असंख्य क्रांतिकारकांची माहिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये माहिती असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील, पण ज्यांची आपल्याला ओळख नाही अशा क्रांतिकारकांची माहिती सुद्धा या प्रदर्शनीतून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर ही प्रदर्शनी सुद्धा आपण सर्वांनी पाहावी अशी मी विनंती करतो. आणि मगा म्हटल्याप्रमाणेच या अखिल भारतीय साहित्य परिषदेची माहिती आपणा सर्वांना मिळावी याकरता मी सन्माननीय नरेंद्र पाठक सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना या संस्थेची माहिती सांगावी. एवढं म्हणून मी माझा प्रास्ताविक थांबवतो. नमस्कार. एक वेगळं चैतन्याने भारावलेलं असं वातावरण आहे आणि ह्या चैतन्याने भारावलेल्या वातावरणाची खरं तर आवश्यकता एवढ्यासाठी होती, आपण सगळे वाट पाहत होतो. गेले 1.5 वर्ष 2 वर्ष कुठेतरी घरात आपण अडकलो होतो. सगळ्या व्यवस्था ठप्प झाल्या होत्या, शाळा कॉलेज बंद होत्या आणि आता या सगळ्यातनं आपण बाहेर पडू लागलेलो आहोत. कालच महाराष्ट्र सरकारने सुद्धा सगळे निर्बंध शिथिल केल्याची एक आनंददायी घोषणा केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आजचा होणारा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांमध्ये चैतन्य जागवणारा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. एक आनंदाची गोष्ट अशी, अखिल भारतीय साहित्य परिषदेने महाराष्ट्रात गेल्या आठवड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केलेत मराठी भाषा दिनाचे, त्या सगळ्या कार्यक्रमांच्या पैकी आजचा कार्यक्रम म्हणजे हा कळसाध्याय आहे. त्याची 2 कारणं. एक तर ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम करतो त्या तात्यासाहेब स्वतः या शाळेत शिकलेले, त्यांच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होतोय. हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला होते, रंगकू यार्दी सर, यार्दी सर इथले संस्थापक सदस्य राहिलेले आहेत. त्यांचं या संस्थेच्या जडणघडणीमध्ये, स्थापनेमध्ये फार मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती सुद्धा मी अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत आणि इंग्रजी माध्यमाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. पण अशा सगळ्या वातावरणात आपल्या संस्थेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा अजूनही चांगल्या आहेत आणि सांगायला आनंद असा वाटतो की संस्थेचे कार्याध्यक्षांनी सांगितलं की मराठी माध्यमाच्या शाळेचे प्रवेश आम्हाला बंद करावे लागतात. म्हणजे जसं इंग्रजी शाळांच्या मध्ये शेवटी लाईन लागते प्रवेशासाठी, अशी स्थिती आज इथे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आहे. एक खूप चांगला दर्जा मराठी माध्यमाच्या शाळेचा या संस्थेने राखून ठेवला आहे. मला वाटतं हे सुद्धा एक मराठी भाषा दिनाचे जोडपुस्ती असं मला वाटतं. म्हणजे केवळ आम्ही मराठी भाषा दिवस साजरा करत नाही आहे,
तर मराठी माध्यम आणि मराठी भाषा जगवण्यासाठी जे जे करायचं आहे ते सक्रिय प्रयत्न आपली संस्था करते, हे खरंच खूप आनंदाचं आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद देशभर काम करणारी संस्था आहे आणि ज्याचा उल्लेख बघा येवलांनी केला. राष्ट्रीय विचाराने भारावलेली, राष्ट्रीय विचार लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी आणि सगळ्या भारतीय भाषा, केवळ मराठी असं नाही तर त्या त्या राज्यातली जी जी भाषा आहे अशा सगळ्या भारतीय भाषांचं संवर्धन व्हावं, या सगळ्या भारतीय भाषांचा अभ्यास व्हावा आणि त्याचं कायमस्वरूपी जतन व्हावं. शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे याचा आग्रह शासनाने सुद्धा धरलेला आहे आणि हे सगळं डोक्यात धरून अखिल भारतीय साहित्य परिषद संपूर्ण देशामध्ये काम करते. अखिल भारतीय साहित्य परिषद यापुढे जे संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार आहे ते काम दवणे सरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यामुळे दवणे सर आगामी काळात या सगळ्या भाषा चळवळीमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. संस्थेच्या विश्वस्तांचे, पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. सर्व मान्यवर उपस्थित, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. केव्हा येतील सारी पिल्ले, चिवचिव गोंधळ घालतील वर्गात, सारच कसं चिडीत चूप, काय घडलंय साऱ्या जगात. अशी काहीशी स्थिती गतकाळात होती आणि त्या स्थितीनंतर पुन्हा आपण येतोय. एकत्रित येत असताना माननीय प्रवीण दवणे यांचा परिचय करून देताना अतिशय आनंद होतोय. गेले 35 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत मराठीचं अध्यापन, कविता, गीतरचना, ललित कथा, कादंबरी, नाटक अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. काही पुस्तके, त्यामध्ये सावर रे, थेंबातलं आभाळ, रे जीवना, आनंदोत्सव, मैत्रबन, दिलखुलास, रूप अमृताचे विपुलतेने त्यांनी बालसाहित्य किंवा बालवाङ्मय प्रकाशित केलेलं आहे. रंगमेध, ध्यानस्थ, पाऊस पहिला या वेगवेगळ्या प्रकारांचे रसिकप्रिय काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. सुमारे 150 मराठी चित्रपटांसाठी गीतरचना केलेली आहे. निघालो घेऊन दत्तांची पालखी हे सुंदर भजन असेल किंवा अजय अतुल यांच्या संगीतातील चिंब भिजलेले हे प्रेमगीत असेल, हे त्यांचं लेखन आहे. काही रौप्य महोत्सवी चित्रपटांमध्ये प्रवीण दवणे साहेबांची गीतरचना आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दे दनादन, थरथराट, झपाटलेला, मी सिंधुताई सपकाळ असे अनेक चित्रपट. अमेरिकेतल्या भरलेल्या पहिल्या मराठी विश्वसंमेलनाचे ते निमंत्रित साहित्यिक होते. साहित्य संमेलन जे बडोद्याला संपन्न झाले त्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलेलं आहे. वाचक संमेलन दुबई येथे झालं होतं, त्यामध्येही ते अध्यक्ष होते. विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे प्रवीण दवणे सर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अध्यापन आणि नवनिर्मिती या ग्रंथास कर्मवीर भाऊराव पाटील राज्य पुरस्कार. हा सांगण्याचा उद्देश असं की आजचा जो आपला विषय आहे नवीन पिढी घडवताना, तो त्याच्याशी साधर्म्य आहे. गीतलेखनासाठी जनकवी पी सावळाराम, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन, मराठी साहित्य परिषदेचा नाग देशपांडे, अल्फा गौरव नंतर रूपांतरित झालेलं झी मराठी आणि अलीकडे अक्षर भारती पुणे या संस्थेचा महाकवी कुसुमाग्रज पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. माननीय दवणे सरांचं यथोचित स्वागत व सत्कार संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर कलाल सर यांनी करावं ही विनंती. मंचावर उपस्थित अखिल भारतीय साहित्य परिषद अध्यक्ष माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक, M.Com BPed आहेत, प्रोफेसर कॉमर्स सब्जेक्टमधले.
व्हाईस प्रिन्सिपल त्याचबरोबर प्रिन्सिपल अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाची जी काही माध्यमिक आणि मग उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ आहे त्या परीक्षा मंडळाचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेकडनं सर्वोत्तम शिक्षक असा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या वतीनेही त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. राज्यस्तरावर सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यासाठी जी समिती असते त्या समितीचे 2014-15 ते सदस्य होते. त्याचबरोबर त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं 2016 PhD पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. असे माननीय पाठक सर यांचं स्वागत माननीय सेक्रेटरी श्रीयुत येवला सर यांनी करावं ही विनंती. आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर कुटे सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत श्रीयुत येवला सर यांनी करावं ही विनंती. संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र कलाल सर, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, ॲट्रॉसिटी कायद्याचे दांडगे अभ्यासक, एमगरवाडी या विशेष प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग, त्यांचाही स्वागत माननीय श्रीयुत येवला सर यांनी करावं ही विनंती. आज या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या नाशिक जिल्ह्याचे माननीय श्रीयुत मिलिंद कुलकर्णी सर आहेत. त्यांचंही स्वागत श्रीयुत येवला सरांनी करावं ही विनंती. माननीय MG कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी मिलिंद कुलकर्णी सरांचं स्वागत करावं. मनपूर्वक नमस्कार. हजार जिव्हा तुझा गरजू दे, हजार जिव्हा तुझा गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमळू देता रे. हजार जिव्हा तुझा गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमळू देता रे. विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा हा कोलंबस पाठ्यपुस्तकाच्या पाऊलवाटेनं आमच्या नव्या पिढीच्या अंगणात आला आणि निळा पक्षी होऊन कवितेच्या, कधी संगीताच्या, कधी गीताच्या, कधी ललित लेखाच्या अशा अनेक प्रकारच्या फुलबागेतून कुसुमाग्रजांच्या निळ्या पक्षीने सोबत दिली. कधी कवितेतला कोलंबस, कधी वेडात मराठे वीर दौडले सात असं म्हणत दगडावर सुद्धा अजून त्या घोड्यांच्या टापा अशा कायम लेण्यासारख्या कोरल्या असतील असं सांगत कवितेचं पौरुष ज्यांनी रुजवलं त्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या आणि एका अर्थाने भारतातल्या दोन संस्था एकत्र आल्या. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक आणि अखिल भारतीय साहित्य परिषद नाशिक या दोन संस्था एकत्र आल्या आणि गेले 1.5 तास त्यांनी शब्द, स्वर, संगीत, रूप, रंग, स्पर्श अशा पंचसंवेदनांचा महोत्सव या व्यासपीठावर अक्षरशः वासंतिक केला. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, अनेक ठिकाणी कितीतरी वर्ष मी बोलतोय
पण बोलण्यापूर्वी आपण जी तयारी केलेली असते ती संपूर्ण विसरून जावी आणि आता नवंच काहीतरी बोलावं लागेल अशी एक मनस्थिती निर्माण करण्याचं काम अर्थातच नाशिक शिक्षण प्रसारण मंडळाच्या या सगळ्या गुणी कलावंतांनी केलं आणि एक दिग्मूढ अशी अवस्था केली. म्हणजे कानाने आनंद लुटावा की डोळ्यांचा महोत्सव करावा, शब्द ऐकावेत की संगीत, संवाद ऐकावेत की ताल. गेली जवळजवळ 1.5-2 तास मी काय, आदरणीय नरेंद्रजी पाठक सर काय, इथली सगळी व्यवस्थापनातली दिग्गज मंडळीत काय, ज्यांनी मुळात समन्वय साधला ते मिलिंदजी कुलकर्णी काय, हे सगळ्यांनी मिळून आणि इथल्या सगळ्या अध्यापकांनी केवळ 5-7 दिवसात व त्याच्याही पेक्षा कमी जे काही एक कलाकृतीचा अवकाश निर्माण केलं त्याबद्दल मी स्वतः आणि इथले रसिक कृतज्ञ आहेत. त्या भावनेचा टाळ्यांचा गजर आपण केला पाहिजे. हा केवळ माझ्या एकट्याने केलेला गजर नाही, आपण सर्वांनीच. मित्रहो, अशा तऱ्हेच्या या संयुक्त विद्यमाने असलेल्या नवीन पिढी घडवताना याचं सूत्र एका महत्वाच्या व्याख्यानमालेत मला गुंफण्याची संधी मिळाली. गुरुवर्य यार्दी स्मृती व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेला एक वेगळी प्रतिष्ठा आहे आणि या व्याख्यानमालेत बोलण्याला मिळणं हे त्या वक्त्याचं एक भाग्य असतं. या संस्थेने मला ते 2दा भाग्य दिलं. अर्थात 2 आकडा काही पुरेसा नाही, 3रं पण भाग्य लवकरच मिळेल असं मी स्वतःच निमंत्रण घेऊन ते जाहीर करतो. इतकं प्रेम या मंडळीने केलं. प्रत्यक्ष माझा विषय सुरू करण्यापूर्वी मी जे 3-4 मिनिटं बोलणार आहे ती मला दिलेल्या वेळेतून कृपया काढून टाकावी. कारण ते जर मी बोललो नाही तर मीच मला काहीतरी चकवलंय असं वाटतं. या प्रांगणात आल्यापासून मी पाहतोय अत्यंत उत्तम रंगावली, इथल्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विविध तऱ्हेच्या विद्यार्थ्यांनी केलेलं सुंदर संचलन, थाटात आम्हाला घेऊन जाणं, तत्पूर्वी आम्हा सगळ्यांचं केलेलं स्वागत. इकडे आलो आणि वेळेपूर्वी आसनस्थ असलेले सगळे शिक्षक श्रोते आणि मग काय महोत्सव सुरू झाला. उत्तम संहिता लिहिलेली होती. उत्कृष्ट निवेदन सूत्रसंचालन अत्यंत आशयघन होतं. संगीत आणि नृत्य हे दोन्ही इतके बहारदार होते आणि उगीच बोलत नाही की दाद मी तिकडे बसून देत होतो. खरं म्हणजे 4-5 दिवसात या सगळ्या मुलींनी आणि नंतर काही मुलांनी ही स्वगत ही नृत्य कधी बसवली कुठे, आणि मला वाटतं 2-2.5 वर्ष दाबून ठेवलेली ही प्रतिभा आता अशी वासंतिक प्रतिभेने मोरासारखी उसळले हे फक्त या रुंठा हायस्कूलमध्येच घडू शकतं असं मला असं वाटतंय. आणि एक सुरुवात फार वेगळ्या प्रकारची झाली. तेव्हा आमचे आदरणीय येवलासाहेब असतील, आदरणीय अरुण ठोके सर असतील आणि सगळी की ज्यांची नावं घेत बसलो आणि नक्कीच काही राहतील पण तरी ती मी गुंफले असं समजावं. कारण खरोखर वक्त्याला अगदी आवश्यक असा जो वेळ आहे तो सुद्धा कमी पडावा असं एक सुंदर वातावरण तुम्ही निर्माण केलं. या राजभाषा गौरव दिनी किंवा या सप्ताहात मी स्वतः स्वागत तर करतोच आहे तुमचं, पण मला आनंद या गोष्टीचा झाला की माझी कविता सुद्धा या दिग्गज कवितांच्या मध्ये गुंफली. तेव्हा मी आमच्या आदरणीय पाठक सरांना म्हटलं एकीकडे शांताबाई येते आणि दुसरीकडे कुसुमाग्रज, मध्ये प्रवीण दवणे. म्हटलं 2 दिग्गज आणि मध्ये नुसता गज, अशी अवस्था. पण हा सन्मान आहे फार मोठा. आमचे प्राचार्य पाठक सर म्हणाले पण दुसरी कुठली पदं पाहिजे, तुमचं काव्य इथे गायली जातात मंडळी. निघालो घेऊन दत्ताची पालखी जेव्हा म्हटलं तेव्हा आपोआपच या सभागृहाचं
गाणगापूर आणि अक्कलकोट झालं. एक वेगळा थरार त्याच्यामध्ये. ज्या दोन मुलींनी सूत्रसंचालन केलं त्यानंतर कशा खुलत गेल्या ते पाहिल्यावर मला वाटलं की खरंच यांना जर उत्तम मार्गदर्शन मिळालं तर भारताच्या मुख्य कला प्रवाहात ते येऊ शकतील. इतकं सामर्थ्य या सगळ्या मंडळांच्या मध्ये. आणि मित्रमैत्रिणींनो, ज्या संयुक्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करतोय अखिल भारतीय साहित्य परिषद, ही एक भारतव्यापी अशी साहित्य परिषद. त्याची नाशिकची शाखा मिलिंदजी कुलकर्णी आणि अरुणजी ठोके आता त्याचं नेतृत्व करतील आणि अर्थात बरेच पदाधिकारी आहेत. मला जे सूत्र दिलंय त्या सूत्राला अर्थात मी सुरुवात करीन. सुरू असलेलं घड्याळ माझ्या समोर आहे आणि मला पूर्ण माहिती आहे की ऑनलाईन कार्यक्रम करताना ऑफलाईन इतक्या वेळ बसण्याची सवय थोडीशी आपली कमी झाली आणि विशेषतः दूरून आलेल्या शिक्षकांना घाई होते आणि समोर तर संचालक आणि अध्यक्ष मंडळी बसलेत, कसं पटकन निघून जावं अशी सुद्धा एक थोडीशी भीती कदाचित 1-2-3% लोकांच्या मनात येऊ शकते. पण जसं जसं मी तुमच्याशी गप्पा मारेन आणि बोलीन तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की एखाद्या दिवशी थोडा घरी जायला उशीर झाला किंवा कुणी आपल्या घरी वाट पाहिलं तरी हरकत नाही. याचं कारण व्याख्यानमाला ही मुळात मनाची मशागत करणारी अशा तऱ्हेची एक विचारांची व्यायामशाळा असते. आणि म्हणूनच नांगरल्या विना भुई बरी असे कितीतरी शेतकरी पण सनदी येथे कोण वदा, हजारातून एखादा तरी न तेथून वनमाला, आणा याला अटक तुम्हाला, मात्र गाता हा मंत्र चला, जपूर जा गडे जपूर जा. असं म्हणणाऱ्या केशवसुतांनी ही मनाची नांगरट सांगितली. ही व्याख्यानमाला ही मनाची नांगरणी करण्याचं काम करते आणि तिथे हा विषय मांडण्याची संधी मिळते. मित्रो, आरंभीच मला मुद्दामून एक अत्यंत आनंदाची गोष्ट सांगायची. आज प्राचार्य पाठक सरांच्या बरोबर इथे मी बसलोय, पण एक 2-1 दिवसापूर्वीच एक अपूर्व योग ठाणे नगरीने सादर केला आणि त्यामुळे आज मला ही संधी मिळते. ठाणे भूषण हे अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे नुकताच. टाळ्यांचा गजर एकदा पाठक सर मी खास करतोय. मला एकट्याला टाळी वाजवायची नव्हती, या हजारो टाळ्या माझ्या टाळ्या आहेत आणि एका योग्य व्यक्तीला इतकं काम करतात. प्रतिभा संगमच्या रूपाने त्यांनी तरुण प्रतिभा एकत्र आणल्या आणि चिरतरुणांना कार्यकर्ते केलं. त्याचा मी एक साक्षीदार आहे खरोखर. त्या काय किंवा आमच्या दया पाठक मॅडम त्या तिथे बसल्यात, अशा कार्यकर्ते मागे बसतात तशा त्या तिकडे आहेत. केवढं काम करतात आणि त्यांना सांगितलेलं आवडणार नाही की 4-5-8 दिवसापूर्वीच पाठीच्या दुखण्याने थोडेसे ते आजारी होते, तरी सुद्धा इथे मी आलं पाहिजे कारण माझं कर्तव्य इथे येणं. हीच सरस्वती पूजा त्यांना करायची आहे आणि त्यामुळे मला वाटतं सर तुम्ही आज चौरंगावर न मावणारी देवपूजा केली. तुमचं अभिनंदन करतो आणि आपण पुढे जाऊया. मित्रो, हा विषय मी का निवडला नवीन पिढी घडवताना, याचं कारण असं की ते वाक्य सुद्धा तुमच्या लक्षात येईल, पूर्ण नाही. हा एक प्रवास आहे नवीन पिढी घडवताना. हा एक प्रवास आहे. नवीन पिढी घडली असं नाही, घडणार नाही असं पण नाही, तर सर तो एक प्रवास आहे आणि तो जो प्रवास आहे तो मुळात तुमचा माझा सगळ्यांचा आहे. खरं म्हणजे केवळ 2-2.5 वर्षाची एक व्याधी किंवा नैसर्गिक आपत्ती हे तुलनेनं कमी प्रश्नपर्व आहे. ते जाणार आहे. निसर्ग घेताना सुद्धा देत असतो. एक वेगळ्या प्रकारची तितिक्षा, वेगळ्या प्रकारचं बळ हा आजार आपल्याला देऊन जाणार आहे. घराचं महत्त्व कळलं, एकत्र येण्याचं कळलं, हे सगळं महत्त्व कळलं, असोशी कळली. या सगळ्या काळामध्ये कितीतरी व्यक्तिमत्व ही त्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक जगामध्ये वेगळी किमया करायला लागली. पण मला त्या प्रश्नपर्वापेक्षा सुद्धा शिक्षक मित्रमैत्रिणींनो एक मोठं प्रश्नपर्व वाटतं. ते म्हणजे माध्यमांनी निर्माण केलेलं जग हे फार वेगळं आहे. एका मार्केटिंग युगात, जाहिरात युगाच्या अतिरेकात आजची नवीन पिढी घुसमटली. तुमच्या समोर येणारी जी मुलं आहेत ती मुळामध्ये कुठल्या प्रकारची मुलं आहेत ते कळण्यातच काही दिवस निघून जातात. मला आठवतं की वर्गात जेव्हा खांडेकरांचा विषय निघायचा आणि मग ययाती कोणी वाचलंय असं विचारल्यावर 80 मुलातले 15-20 तरी हात वर असायचे. मृत्युंजय कोणी वाचलंय
असं म्हटल्यावर 15-25 हात तरी वर असायचे. आज मी तुम्हाला सांगतो की खांडेकर काय, रणजित देसाई काय, शिवाजी सावंत काय, शांताबाई काय, इंदिरा संत काय, ही अगदी अलीकडची साहित्यिक मंडळी सुद्धा कुठल्याच निमित्ताने अनेकदा मुलांनाही माहिती नसतात आणि योग्य प्रकारे बालपण भाषेचं न केल्यामुळे शिक्षकांना सुद्धा अनेकदा ती कमी माहिती असतात असं माझं अनेकदा निरीक्षण आहे. मराठी भाषेच्या अध्यापकासाठी निवड करायची होती आणि मी आमच्या महाविद्यालयाचे अध्यक्ष शेजारी बसलो, तो मुलाखत घ्यायला. MA ला प्रथम वर्ग मिळवलेला एक उमेदवार, त्याला प्राध्यापक व्हायची इच्छा होती. 75-80% मिळाले होते त्या ग्रहस्थाला. आणि अर्थातच मी साधा प्रश्न विचारला की छंद कुठला आहे. आणि मग होणाऱ्या प्राध्यापकाचं उत्तर आधी ठरलेलं असतं, वाचन. मग म्हटलं कोण लेखक आवडतो. ते म्हणाले की पु ल देशपांडे. इथपर्यंत बरं चाललं होतं. म्हटलं हरकत नाही, पु ल तर अगदी सगळ्यांचेच आवडत आहेत. मी सहज विचारलं पाटील सर की पु ल का आवडतात, आणि त्यांनी उत्तर दिलं. ते ऐकून आमचे अध्यक्ष पण हसायला लागले आणि त्यांनी डोकं खाली घातलं. ते ग्रहस्थ म्हणाले की मला पु ल आवडतात कारण ते हास्यास्पद लिहितात. आता विनोदी लिहिणं आणि हास्यास्पद लिहिणं याच्यातला जर फरक होणाऱ्या मराठी भाषेच्या शिक्षकाला जर माहिती नसेल आणि मग कुठल्या तरी महाविद्यालयात त्याला वेगवेगळ्या प्रकारे जर व्यवसाय तिथे गुंतला जात असेल तर सगळी पिढीच हास्यास्पद होऊन जाते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घडवताना घडवणं दूर आहे पण घडणं महत्वाचं आहे. मित्रमैत्रिणींनो, घडवणं असं वेगळं नसतं. आपण स्वतः घडत जाणं जेव्हा मुलं पाहतात तेव्हा आपोआपच ती घडत जातात. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आठवणीमध्ये असं म्हटलंय आणि ते फार बोलकं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की रामकृष्ण परमहंस स्वतः आम्हाला कधी शिकवायला बसत नसत. त्यांच्या आश्रमात त्यांच्या जवळ राहणं आणि त्यांचा वावर बघणं हेच मुळात गुरुकुल होतं. आणि त्यामुळे गुरुची देहबोली, त्याची मनबोली, त्याचं चिंतन, त्याची ध्यानमग्नता, त्याची चिंतनशीलता, त्याची एकाग्रता, त्याची समग्रता ही शिष्य जेव्हा पाहतो तेव्हा आपोआपच जीवनाची काही टिपायचं असतं, जगण्यासाठी काय झेलायचं असतं ते शिष्य पाहत असतो. आणि म्हणून मी सांगेन, त्यामुळे इथे जर 700 जण असतील तर 701 मी आहे. हा उपदेश नव्हे. आदरणीय शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आपल्या स्वतःचं घडत जाणं हे जेव्हा समोरच्या पिढीला कळत जातं त्यावेळेला आपोआपच घडवण्याची प्रक्रिया ही होत जाते. मग केव्हा तरी BEd झालो, केव्हा तरी MCOM झालो, केव्हा तरी MSc झालो आणि त्यानंतर त्या विषयाचं काहीच वाचलेलं नाही, काही माहितीच नाही असं जेव्हा असतं तेव्हा 15-20 वर्षांनी ती त्यावेळची पोस्ट ग्रॅज्युएशनची इयत्ता ही आता 5वीच्या पातळीला आलेली असते. आणि त्यामुळे सतत अद्ययावत राहणं ही तुमची माझी गरज आहे. पण झालंय काय माहितीये की ती शिकवण्याची आणि शिकण्याची पोटतिडीक जी आहे त्या पोटतिडकीचं काय करायचं. उत्तम आरोग्यासाठी इंजेक्शन देता येईल. एखादा मनुष्य जर अशक्त असेल तर त्याला टॉनिकच्या गोळ्या कुठल्या तरी जीवनसत्वाच्या देता येतील. पण मला कसदार अध्यापन केलं पाहिजे, मला उत्कटतेने समर्पित भावनेने शिकवलं पाहिजे, या जाणीवांचं इंजेक्शन देता येत नाही. ते कुठून आणायचं, ते देता येत नाही. आणि म्हणून शिक्षकच व्हायचं आहे या ओढीने जे आलेले जे शिक्षक असतात ते मुळामध्ये विद्यार्थीच असतात, ते टिपत असतात. म्हणून आपल्यातला विद्यार्थी सतत जागा आणि देवता ठेवणं ही गरज नवी पिढी घडवताना अधिक आवश्यक असते. आपल्यातला विद्यार्थी जागा ठेवून. माझा स्वतःचा एक भाषेचा अध्यापक म्हणून माझा स्वतःचा असा एक अनुभव आहे की 8-10 दिवसाचा माझा दौरा झाला की नंतर जेव्हा माझा तास व्हायचा त्यावेळेला अर्थातच मित्रांनो प्रत्यक्ष पुस्तकातलं मी नंतर दुसऱ्या दिवशी शिकवायचो. पण या मुसाफिरीत मी पाहिलं काय, माणसं कशी पाहिली, दुकानाच्या पाट्या कुठल्या पाहिल्या, त्यातली गंमत काय पाहिली, हे मुलांना जेव्हा मी सांगायचो तेव्हा एकीकडे मुलं हसत असत आणि त्याच वेळेला घराची वर्गाची एक खिडकी त्यांना उघडी होत असते. पाठ्यपुस्तक म्हणजे आकाश नसतं, खिडकी म्हणजे आकाश नसतं, पण खिडकीतून आकाश दिसतं. त्याप्रमाणे आपल्या विषयातून, आपल्या पाठ्यपुस्तकातून जीवनाचं आकाश त्यांना दाखवणं ही मुळात घडवण्याची प्रक्रिया आहे आणि आपोआपच ती आपण करत असतो. मित्रो,
मी मगाशी म्हटलं की मुळातच हे जग खरंच सुंदर आहे. उत्तम समुद्र आहेत, निळा आकाश आहे, स्वच्छ नद्या आहेत, 6 ऋतू आहेत आणि भारत तर जगातला संपन्न देश आहे. जगातला कुणालाही हेवा वाटावा अशा प्रकारचा हा देश आहे आणि म्हणून तो इंग्रजांना इथे 150 वर्ष राज्य करून लुटावासा वाटला. मला असं वाटतं की मेकेनोनी जी कारकून करण्याची आणि जितके कारकून होतील तितकं राज्य करणं सोपं जाईल ही जी एक पद्धत त्यांनी वापरली, क्षमा करा पण स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षांनंतर वेगवेगळ्या पद्धतीनं कारकुनाचं रूप बदललं, पण सगळ्या प्रजेला मान खाली घालून काहीतरी टकटक करायला लावा ही जी पद्धत राबवली जाते त्याच्यातून, त्या खाली माना घालण्यातून त्यांचं मन जे उपटलं जात आहे त्याचं काय करायचं. आज तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्ष कागदावरचं वाचन जे आहे पुस्तकांचं ते अनेक कारणांनी कमी झालं. मुलं बोटांनीच मजकूर वर सरकवतात. मग कोणी म्हणेल आधुनिक काळ आहे, काय हरकत आहे, तुम्ही नवतेचं स्वागत का नाही करत. मी नवतेचं जरूर स्वागत करतो, परंतु मित्रमैत्रिणींनो, एखादी कविता संग्रहातून वाचताना त्या कवितेमध्ये बोटांचं मोरपीस ठेवून बाहेरच्या पहिल्या पावसाचा मृदगंध जेव्हा त्या कागदामध्ये मिसळतो तेव्हा शांता शेळके अधिक कळतात, तेव्हा इंदिरा संत अधिक कळतात. रंग रंग हे जमती भिनती, रंग रंग हे जमती भिनती, मीच होत असे इंद्रधनु अन, तुझ्या जीवाच्या आकाशावर अशी सुरंगा राहते येऊन. अशी इंदिरा संतांची ओळ वाचल्यानंतर तो शिक्षक गणिताचा असो का विज्ञानाचा, तो मराठीचा असो का भूगोलाचा, विषय कुठला शिकवण्याचा आहे तो बाजूला पडतो आणि जीवन तिथे येतं, कारण डोळ्यांच्या कडावर अश्रूंचं निरांजन उभं असतं. मित्र, भाषेचा तो आनंद हा का बरं कमी झालाय मला काही कळतच नाहीये. का कमी केला जातोय आणि ते तू हरवलं का जातंय. राजभाषा गौरव दिनाच्या या सप्ताहाच्या निमित्तानं बोलतो म्हणून मला तो गाभा मुद्दा म्हणून ठेवायचा आहे की माता म्हणजे आई, राष्ट्रमाता म्हणजे आपला देश आणि अर्थातच मातृभाषा. त्यामुळे माता ही राष्ट्रमाता आणि मातृभाषा या 3 गोष्टी या केवळ शब्दांची कोटी नाही किंवा माता शब्द एकमेकाला जोडून केलेला तो विचार नाही आहे. या सगळ्यांच्या मध्ये एक गुरुत्वाकर्षण असतं. आज वेगवेगळ्या कारणाने जगाची युद्ध होत आहेत, त्याचं दुःख आपल्या सगळ्यांना होत आहे, पण तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना पहिली आठवण जी येते ती काही झालं तरी मला माझ्या भारतात पोहोचायचं. आतून कारण शिकण्यासाठी, संपन्न होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी जग खुलं आहे, पण आक्रमण आलं तर मात्र देश आठवतो, आई आठवते, घर आठवतं. मित्रमैत्रिणींनो, सगळ्या भाषांचं आम्ही श्रेय मान्य करतो, पण मातृभाषेचं श्रेय हे आईच्या दुधा इतकं आहे हे आम्ही कधी मान्य करतो. आणि त्यांनी नेमकं काय हरवत आहे म्हणजे हे बोलू नका. मुळात मित्रांनो, म्हणजे हा जो एक कसोशीने प्रयत्न चाललाय, मराठी जगवणं फुलवणं वेगळं, पण हा कसोशीने प्रयत्न चाललाय भाषा समूळ उपटण्याची. कोण अदृश्य हात आहेत आणि ते नेमकं काय करतायत आणि त्यांना नेमकं काय हवं आहे हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय. ज्या विवा शिरवाडकरांचं प्रसिद्ध जे वाक्य आहे, जे अनेकदा माझ्या मित्रमैत्रिणींनी ऐकलंय की आजची मराठी भाषा म्हणजे सचिवालयाच्या फुटपाथवर दारात भिकारणीसाठी उभी आहे, असं वाक्य त्यांनी 30-35 वर्षापूर्वी जागतिक मराठी परिषदेच्या व्यासपीठावर उच्चारलं. मला तुम्ही सांगा की केवळ एक सप्ताह, केवळ एक दिवस एवढंच उत्सव आणि ते त्यांचं समाधान आहे का. चिंतन भाषा कुठली आहे. तुमचा माझा कुणालाही इंग्रजीला विरोध नाही, बंगालीला नाही, तमिळला नाही, जपानीला नाही, जर्मनीला नाही, उर्दू कुठल्याही भाषेला विरोध होऊ शकत नाही, कारण प्रत्येक भाषेत आगळं वेगळं सौंदर्य आहे. पण मुळात आज मी जी मराठी बोलतोय ती मी बोलताना दिसतोय, पण माझी आई, माझी आजी, माझी पणजी, माझी खासप्रभूंची दुरातल्या माझ्या हजारो आज्या त्यांच्या मुखातून, त्यांच्यातून येऊन ती आज मी उच्चारतोय. इतकी परंपरा त्याच्या मागे आहे ना. ज्यावेळेला ही परंपराच कैचीनी कापली जाते आणि सगळ्या वटवृक्षाचा बोन्साय केला जातो आणि झेंडूसारखं वटवृक्षाची पूजा करण्याची वेळ येते, ही किती किती दुःखद गोष्ट आहे.
आज हे सूत्र घेऊन बोलताना मी सांगेन, तुमचं आणि माझं काम 1000 पटीने मांडलं आहे. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तुमच्या माझ्यामध्ये जे राष्ट्रीय भावनेचे आणि या पिढीवर प्रेम करणारे शिक्षक आहेत, त्यांचं काम संस्थांमुळे नव्हे, आणखी कुणामुळे नाही, स्वतःच्या जाणीवामुळेच वाढलंय. कारण आज माझ्या असं लक्षात येतं की 100% माझी शाळा रिझल्ट करते किंवा निकाल देते, या मुकुटाचं ओझं आता बाजूला ठेवा आणि प्रत्येक शाळांचं, शिक्षकांचं, संस्थांचं याच्या पुढे एकच ध्येय असलं पाहिजे, मला 100% माणूस निर्माण करायचा. 100% माणूस नसेल तर त्या 100%चा उपयोग काय? पाठांतरावर आधारित आणि भूकंपट्टीवर आधारित शिक्षण पद्धतीतून नुसतं ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने मार्क वीत नुसतं मिळवीत जायचं आणि नंतर प्रत्यक्ष जीवनातले प्रश्न जेव्हा सोडवायची वेळ येते तेव्हा काय? आज तुम्ही मी जे बसलोय, माझ्या पिढीच्या आगेमागे तुम्ही आहात. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपल्याला पटकन श्यामच्याई आठवते, ती गरिबी आठवते, पण त्या गरिबीतली श्रीमंती सुद्धा आठवते. का? तर माझ्या मागे श्यामच्याई असते, माझ्या मागे खांडेकरांचं ययाती असतं. उजव्या हातात कदाचित फोडणीचा भात असेल, पण डाव्या हातामध्ये कुसुमाग्रजांचं विशाखा असतं. उजवा हात अन्नाचं पालन करेल, तर डाव्या हाताचा ग्रंथ असेल तर पोषण करेल. पालन आणि पोषण ही आज नव्या पिढीची जबाबदारी आहे आपल्याला. कुक्कुट पालन होतं, शेलिका पालन होतं. शेलिका पोषण नाही म्हणत, कुक्कुट पोषण नाही म्हणत. मित्रमैत्रिणींनो, पोषण मधल्या पोटफोड्यामध्ये जे टाकावं लागतं ते आज आई वडिलांना, शिक्षकांना वेगवेगळ्या तऱ्हेच्या वातावरणात टाकायलाच मिळत नाही. शिक्षकाला वर्गात शिकवायला काही वेळच मिळत नाही, तो कुठेतरी बाहेर सरकारी कामं करत असतो आणि त्याचा नाईलाज असतो. कित्येक शिक्षकांचं मन आपल्या शाळेतल्या मुलांकडे धावत असेल, पण हातामध्ये कुठेतरी घराघरामध्ये जाऊन त्याला नोंदणी करावी लागते. मी त्या कामाला कमी लेखत नाही, पण त्यासाठी पिढी घडवणारा माणूस जर तिथे गुंतला तर काय? मतदाराच्या नावाची नोंदणी होईल, पण मतदार जर मनदार नसेल तर उपयोग काय? मला वाटतं तुम्ही, मी, सगळ्यांनी या माध्यमांतून जर कोणी माध्यमातले ऐकत असतील तर सगळ्यांना मी प्रार्थना करतो की शिक्षकांनी अध्यापनच खुलेपणाने करावं, अशा तऱ्हेची एक मोकळी आकाश व्यवस्था निर्माण होणं ही नवीन पिढीसाठी गरज आहे. आणि आज आश्चर्य वाटतं की त्या सगळ्या कुणाला, अनेकांना त्याचं गांभीर्यच वाटत नाही. मला तुम्ही सांगा, डोळ्यांनी आणि कानामनाने तुम्ही उत्तर द्या. तुमच्या बँकेत अगदी 100 कोटी आहे, तुमची जमीन आहे 200 एकर, दागिने आहेत तुमच्याकडे 500 तोळा, हे सगळे आहे, पण तुमच्या 25 वर्षाच्या मुलीला, 26-27 वर्षाच्या मुलाला जर साहित्य माहिती नसेल, श्रद्धा कुठली नसेल, वाकून नमस्कार करायचा असतो मोठ्यांना आणि म्हणजे तो उंच होतो, हे जर त्यांना माहिती नसेल आणि व्यसनांना प्रतिष्ठा देणाऱ्या आजच्या काळात मूल्य व्यवस्था त्याला अंतरातून जपता आली नाही, तर ती सगळी पासबुक कुठे बरं घरगळत जातील. मित्रांनो, नवीन पिढी घडवताना सगळ्यात मोठं आव्हान माझ्या दृष्टीने हे आहे. चर्चा होऊ शकते, तुमची मतं वेगळी असू शकतात, पण अतिसुखाच्या पावसात समाज आता किडत चालला. कमी पावसात एक वेळ झाड जगेल. पुन्हा मी व्यक्त करतो, कमी पावसात एक वेळ जगेल ते झाड, ते निर्माण करेल, मुळं शोधेल, अजून कुठे मला पाणी मिळेल तो ते बघेल. परंतु अति पाऊस झाला तर त्याच्या मुळांना जी कीड लागेल त्याच्यातून सगळ्या फांद्या तर किडतीलच, फुलाफळांचा संबंधच नाही. आज मला दुःख हे होतं की नव्या पिढीचा संघर्षच संपत चालला. मी 100% नव्या पिढीच्या बाजूने आहे. याचं कारण असं, नवी पिढी परिणाम आहे. आज ही सगळी मुलं नाचताना गाताना पाहिली, उत्तम उच्चार होते, उत्तम त्याने अभिनय केला. हे पाहिल्यावर माझ्या मनात असं आलं की 8-10 दिवसात मुलं इतक्या 2 वर्षाच्या अंतराने इतकं पेरलं तर उगवतं, तर त्यांना जर संपूर्ण शालेय वर्षात कसदार मिळालं तर हे सगळ्याला व्यापून उरेल. अशा तऱ्हेची मराठी तरुण तरुणी निघतील, सगळ्या भारताला शिखरावर नेणार. इतकी ताकद तुमच्यात आहे, इतकी ताकद त्या मुलांच्यात आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, तीच तर भीती आहे. युद्ध केवळ सीमेवरची नसतात,
युद्ध केवळ बाहेरून येणाऱ्या अतिरेक्यांची नसतात, युद्ध ही आतल्या अतिरेक्यांची पण असतात. सतत मुलांना तवे नव्या पिढीला अशा व्यवधानात ठेवायचं की त्यांना भविष्य काय आहे, त्यांच्या नोकऱ्या कुठल्या आहेत, त्यांचं पोट कुठे भरणार आहे, ह्यामध्येच ठेवायचं. तरुणांना निश्चिंत ठेवायचंच नाही सतत. आणि नाहीतर या देशात काही तुमचं खरं नाही, परदेशातून तुम्ही स्थायिक झालात तर तुम्ही बरं जगाल, याचीच एक अरूप व्यवस्था करायची. मला असं वाटतं की इतक्या प्रकारे जर व्यवस्था असेल तर तुम्ही कितीही चांगलं सांगा, वाऱ्या वादळामध्ये निरांजन देवणं हे जितकं अवघड असतं तितकं तुमचं माझं काम खरंच पुढे अवघड आहे. म्हणून मी पुढे जाताना सांगेन मित्रांनो की संघर्षातली शक्ती त्यांना सांगा. अरे आपले आईवडील तुलनेने कमी शिकलेले होते, पण त्यांचं शिक्षण पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की आपल्या आई आणि वडिलांवरून 100 PhD ओवाळून टाकाव्यात अशा प्रकारचा त्यांचे अनुभव होते, त्यांचं जगणं होतं. आत्मचरित्र सांगायला मी उभा नाही, पण एका पिढीचं मधल्या पिढीचं कथन म्हणून मी सांगेन की माझ्या त्या डोंबिवलीच्या झोपडीत सारख्या असलेल्या त्या काय बोलतात क्षमा करा, त्या झोपडी वजा त्या घरामध्ये जेव्हा आकाशवाणीचे अधिकारी पहिल्यांदा आले, ऐका, आकाशवाणीचे अधिकारी पहिल्यांदा आले आणि अचानक आले, तेव्हा काही मोबाईल फोन वगैरे सुदैवाने नव्हते, आणि अचानक ते आले. आणि आल्यानंतर मला सगळ्यात धक्का कुठला बसला असेल बघा, याच्यातून काही मुद्दा मिळतोय का? म्हणजे आकाशवाणीचे अधिकारी माझं ध्वनिमुद्रण ठरवायला माझ्या वयाच्या 15-16व्या वर्षी आले, हा प्रचंड आनंद मला व्हायला पाहिजे. पण कुठे सर मला दडपण कुठलं होतं माहितीये, मला माहिती होतं की घरातली साखर संपली, चहा कसा देणार, ती मला टेन्शन होतं. सकाळी मी गुळाचा चहा घेतला होता, आता अलीकडे गुळाचा चहा पण नैसर्गिक झालाय, पण तेव्हा गुळाचा चहा म्हणजे अगदी गरीब लोक घेणार, साखर नव्हतीच घरात, मला माहिती होतं. आईने जेव्हा चहाचे कप आणले समोर, मी म्हणजे मलाही द्यायला पाहिजे, आणि अर्थातच मी पहिल्या माझ्या लगेच लक्षात आलं की चहा गुळाचा आहे. त्यांच्याशी बोलणं झालं, ते निघून गेले, मुद्दा तो नाही आहे. ते गेल्यानंतर मी माझ्या आईला म्हटलं, आई पहिल्यांदा आकाशवाणीचे अधिकारी आपल्याकडे आले आणि त्यांना गुळाचा चहा आपल्याला द्यावा लागला, बरं नाही ना? माझी आई म्हणाली हात ठेवून माझ्या पाठीवर, बाळा प्रवीण आहे, 2च चमचे साखर घरात शिल्लक होती ना, त्यांच्यासाठी आणला तो साखरेचा आणला, तुझ्यासाठी आणला तो मात्र गुळाचा. एकाच वेळेला आणला म्हणून तो कळला नाही. मला तुम्ही सांगा, हे कळल्यानंतर माझे डोळे जे भरले ते मूल्य शिक्षण नव्हतं का? ते जीवन शिक्षण नव्हतं का? तडजोडीचं विणकाम करत प्रवीण काम करणाऱ्या आपल्या आया, आपले वडील, त्यामुळे कुठेतरी शिकावं असं वाटलं. या 10x10च्या खोलीतून मी आईला 1000 स्क्वेअरचं फ्लॅटवर घेऊन जाईल, या जिद्दीमुळे आपले टक्के, ते टक्के केवळ सुजले नाहीत तर टक्के टोंपे खात आपण रुजलो गेलो. आज मला विनंती करायची आहे, या नवीन पिढीच्या घडवण्यात मी काही कुणाकडे गरिबी यावी म्हणत नाही, मी काही म्हणत नाही की कुणीतरी त्याच स्थितीत जावं. मी एवढंच तुम्हाला सुचवतोय की त्या मुलांना सांगा की बाळांनो, तुमचे संघर्ष बदलले, तुमचे किल्ले आता बदलले. अरे खरंय, एक वेळ गरिबीत ठामपणे उभं राहता येतं, पण श्रीमंती घसरडी असते. कडे कपारीमध्ये घोरपड नखर उतवते आणि मग मावळे वर चढून जातात, पण काचेवर मात्र घोरपड घसरते. आज तुमच्या माझ्या मुलांना, तुमच्या माझ्या विद्यार्थ्यांना कृपया जीवनातल्या संघर्षाचं मोल सांगा. हे नुसतंच तुम्ही एक प्रवचन म्हणून ऐकू नका. प्रवचन म्हणजे प्रवीण नावे म्हणून प्रवचन म्हणून तुम्ही ऐकू नका. तुम्ही गणिताचे असा विज्ञानाचा विचार करू नका. तुम्ही मुळात अध्यापक आहात, त्या सगळ्या वर्गाचे पालक आहात. या दृष्टीनं आठवड्यातली 15 मिनिटं तरी काउन्सिलिंग केलं पाहिजे. द्या तुम्ही नंतर सुटल्यावर म्हणाल पोर्शन कुठे पडलं होतं, सांगायला तुम्हाला काय जातं, असं नका म्हणू. आपलं मूल त्याच्यात समजा, आपली मुलगी त्याच्यात समजा, आणि
मला आजही वाटतं, तुम्ही मान्य कराल, तुम्ही मला कार्यक्रम संपल्यावर सांगाल की ढवळे सर खरं आहे, इतका सगळा झगमगाटाचा काळ असला तरी सुद्धा आजही आई वडिलांचं पटकन मुलं ऐकणार नाहीत, बाहेरच्या जाहिरातीचं ऐकणार नाहीत, पण आवडत्या शिक्षक शिक्षकांनी एखादा जगण्याचा विचार सांगितला तर ती ऐकतात. तुम्हीच त्यांचे नायक असता, तुम्हीच त्यांचे नायिका असता, ही भान आपण बाळगलं पाहिजे. आणि तेच असेल तर तुमच्या हातून जे काम होईल ते कुठल्याही वेगळ्या पुरस्कारापेक्षा मोठं होईल. जे सिनियर ज्येष्ठ शिक्षक आहेत ते नक्कीच मान्य करतील आणि मान्य करताना ते सांगतील की सर हे खरं आहे. रस्त्याने जाताना पटकन कोणीतरी असं येतं, आपला अनुभव आहे, कुठे येतं पाठक सर पटकन येतं, सर ओळखलं का, आणि आपण बघत राहतो. आपण इतके काही थकलेले नसतो तरी पण पटकन कळत नाही. मुली पूर्ण बदलतात, मुलांची केस कमी झालेले असतात, पोट मोठं झालेलं असतं, आणि मग तो म्हणतो मी 82 सालच्या बॅचचा, मी 92चा, मी तो अमुक, आणि पटकन वाकून नमस्कार करतो. आपली पत्नी पण बघत राहते की अरे रस्त्यात कोणीतरी येतो आणि पटकन आपल्या नवऱ्याला नमस्कार करतो. मी सांगतो की ते जे वाकडं आहे ना ते 1000 राष्ट्रपती पदकांना एकत्र करूनही येणार नाही, एवढी ती थोडी असते. आणि आजही श्रद्धा शून्य होत जाणाऱ्या आजच्या काळातही तुमच्या माझा ती ताकद आहे. म्हणून मी सगळ्यांना प्रार्थना करीन की आपल्या पदाची खोली मुळात ओळखा, डेप्थ ती मुळात ओळखली पाहिजे. मी शिक्षकच झालो याचं भाग्य ज्याला वाटतं ना त्याच्या हातून एक वेगळीच संवेदना निर्माण होते, त्याच्या बोलण्यात एक वेगळाच थरार निर्माण होतो, स्पंदन येतात त्याच्यात. पण कंसातलं वाक्य सांगू, भाग्य कळण्याचंही भाग्य लागतं, खरंच लागतं. आणि त्यामुळे मी प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयात कुठलेही असा, इथे कुणीच कमी नाही आहे. इमारतीची प्रत्येक वीट जितकी महत्वाची आहे तसं शाळेतली आणि शिक्षण व्यवस्थेतली प्रत्येक इयत्ता ही अगदी टोकाच्या इयत्ते इतकीच महत्वाची आहे. त्यामुळे मी कुठल्या विभागात शिकवते किंवा शिकवतो याचा न्यूनगंड या क्षणीच या अंगणात टाकून मग तुम्ही निघून जा. याचं कारण आनंद माना की मी शिक्षक आहे. बाकी व्यवस्था तर आपण काही बदलू शकत नाही. हा उत्तम ध्वनिक्षेपक ऐकणारे तुम्ही छान सगळं आहे, पण तरी माझ्या ती ताकद नाही आहे. जिथे स्वामी विवेकानंद म्हणाले की 100 तरुण मला द्या मी देश बदलेन, नाही मिळाले, दवणे कोण आहेत. पण माझी खात्री आणि सकारात्मकता आहे या 700-800 जणांच्या मधले 5 जरी निघाले ना असे तरी सुद्धा बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. ठरवायला पाहिजे मुळात. आणि माझा तर अनुभव आहे, हे बोलताना तुमच्याही मनात शिक्षक काही डोळ्यापुढे यायला लागले असतील. मी डोंबिवलीच्या सव्वा जोशी हायस्कूलचा विद्यार्थी होतो नंतरच्या काळामध्ये, आणि ऑफ तास ऑन व्हायचा तो कुठले तरी वेगळे शिक्षक यायचे आणि गणिताचे गोडबोलेच सर आमच्याकडे यायचे आणि पटकन महादेव शास्त्री जोशींची मानिनी वाचायला लागायचे. ऐका, यगो जोशींची शेवग्याच्या शेंगा वाचायला लागायचे. आणि गणिताचे सर कथा इतकी अप्रतिम वाचायचे की जेव्हा त्यांनी वाक्य उच्चारलं की गरिबीचा काळोख त्या वहिनीनी प्रयत्नांचा उंबरठा करून अडवला होता. हे वाक्य जेव्हा ऐकलं तेव्हा सरांच्या डोळ्यात पाणी, आमच्या डोळ्यात पाणी. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं शिक्षक गणिताचा, पण शिकवलं मात्र अगणित. आणि त्यामुळे हे कुठेतरी रुजलं ना. हे काही आजच्या व्याख्यानांसाठी कुठेतरी आठवत नाही बसलो, आपोआपच. या इथे नाशिकलाच मी न्यू हायस्कूल, आताचा बिटको हायस्कूल, तिथला मी प्राथमिक याचा विद्यार्थी 5वी 6वीचा. घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर बरसात, असं मराठीच्या शिक्षिका जेव्हा गुणगुणायच्या. लक्षात ठेवा, कविता गुणगुणायला गळा आगळा असला तरी चालतो, पण कवितेतच एक सूर असतो. काही गरज नाही की कवी भाषेच्या शिक्षकाचा किंवा तुमचा माझा आवाज अगदी असा कोणीतरी स्वरसम्राज्ञी किंवा असा पाहिजे, गरज नाहीये. कवितेच्या आत्म्याची सोबत घेऊन तुम्ही गुणगुणायला लागा, आपोआप तुम्ही छान गुणगुणायला लागला. आणि जेव्हा मराठीच्या भाषेच्या शिक्षिका जेव्हा गुणगुणायच्या आणि जेव्हा सुखी आहे सांग पोरं आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत, असं जेव्हा बाई बोलायच्या आणि पटकन वळायच्या फळ्याकडे आणि आपल्या पदरांनी डोळे टिपायचे. मित्रांनो,
आत्ताच्या माझ्या वयातून खूप मागे जाऊन मी 5वीतला प्रवीण डोळ्यापुढे आणा, ते दृश्य मी विसरलेलं नाही. मग बाईंचा तो हुंका, कवितेचं ते गुणगुणणं, यांनी काही मूल्य शिक्षण केलं की नाही? केलं असणारच ना. आजचे सुद्धा जे तुमचे विद्यार्थी, त्याच्यामध्ये एखादा प्रवीण असेल, तुमच्यामध्ये कुठल्याही विषयाचा शिक्षक असेल, मी तर विनंती करेन की भाषेच्या गौरवासाठी आपण जमलोय, तर भाषेचा गौरव म्हणजे फक्त एखादा सप्ताह साजरा करणं नाही, ते एक निमित्त आहे. आपल्या आईला वर्षातून एकदा नमस्कार करणं हा काही तिचा गौरव नसतो. तिची आठवण, तिची कृतज्ञता मनात असणं आणि तिचा संघर्ष आपल्यासाठी झालाय तो जागा ठेवणं ही कृतज्ञता असते. मला असं वाटतं की ती शक्ती ओळखली पाहिजे. केवळ मुळाक्षर म्हणजे भाषा नाहीये. आ इ ई म्हणजे काही भाषा नाहीये. त्या अक्षराची मुळं जेव्हा त्या जीवनाच्या मातीत रुजतात तेव्हा त्याची भाषा होते. तुम्हाला सांगू, भाषा शब्दात कमी असते, निशब्दात जास्त असते. तिंबट तिंबट असतात रक्ताहूनही खोल. तिंबट असतात रक्ताहूनही खोल. 2 ओळीमधलं वाच, बाकी सारं बोल. त्या 2 ओळीमधलं वाचणं हे मुळामध्ये आपण शिकवतो, आणि ते शिकवलं ना तर कुठे ना कुठेतरी वेगळं काहीतरी घडेल. पुढे जाताना या घडवण्याची वेगवेगळ्या तऱ्हेची आव्हानं मी सांगतोय, माध्यमांचं सांगतोय, अतिसुखाचं सांगतोय. इंग्रजी भाषा आणि सगळ्या वैश्व भाषेना खूप आदर ठेवा, पण ते करताना मातृभाषेला निरोप का द्यायचा नाही? कारण संवेदनात्मक आयुष्य ते आपल्याला देते, आणि ते जर हरवलं ना तर पुढे मी एक धीट विधान करतो, ते लिहून माझी सही त्याच्यावर घ्यायला तयार आहे द्यायला. कारण आज जर मुळात मातृभाषा नाही रुजवली तर पुढच्या 4-5 वर्षात मानसोपचार तज्ज्ञांची संख्या आत्तापेक्षा हजारो पटीने वाढवावी लागेल. कारण मुलं ही मुळात मनोरुग्णच होती. सतत काचेचा कागद, बोटांचे ओठ आणि सगळं तेच. कालच्या एका गप्पामध्ये मला एका शिक्षकाने सांगितलं की जेव्हा ऑफलाईन मुलं आली तेव्हा 4-5 नावं लिहिल्यानंतर त्या मुलाला आपलं नाव कुठलं लिहिलंय हे वाचतच नाही आलं. विचार करा, हे भयानक सत्य पुढे आपल्याला येणार आहे, आणि त्यांचा काही दोष नसताना ते होणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं स्वतःहून कुठेतरी अधिक वेगळ्या प्रकारचं काम आपण करतो आहोत, आणि ते करणार आहोत. म्हणून म्हटलं, संघर्षाचं बळ ओळखणं, संघर्षाची शक्ती ओळखणं आणि वाङ्मयातून देणं हा एक वेगळा प्रवास आता याच्यानंतर नक्कीच सुरू होणार. समारोपाकडे जाताना मी सांगेन की सत्व परीक्षेचा काळ हा सुरू असतो, आणि खरं सांगू, सगळ्या प्रकारची परीक्षा आपण देतो, पण सत्व परीक्षेचा पेपर आला की तो आपण ऑप्शनला टाकतो. निसर्गाने आपल्याला तो परीक्षेचा काळ दिला आहे, आणि अशा काळामध्ये पुढे अजून काय घडणार आहे माहिती नाही. आणि त्यामुळे अशा काळात कुठल्या कुठल्या प्रकारे चाहुली येणार आहेत. केशवसुतांची एक सुंदर ओळ आहे, सावध ऐका पुढल्या हाका. काय नेमकं असणार आहे? मुलांपुढे कुठले आदर्श आहेत? आदर्शांचे घोटाळे आणि घोटाळेचा आदर्श असा तो काळ आहे. कुणाला मुलं ध्रुवतारे मानतायत, कुणाला मुलं दीपस्तंभ मानतायत. कोणीतरी एक बऱ्या खर्चामध्ये मोठा बोर्ड करतो आणि आपला चेहरा त्या कोपऱ्यावर सतत सांगत राहतो, आणि पटकन नव्या पिढीला तो मोठा वाटतो. अशा वेळेला माझा विषय अमुक म्हणून विचार न करता, माझ्या आदरणीय मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी तुमच्या डाव्या उजव्या हाताला ही जी सगळी नक्षत्रांची आणि क्रांतिकारकांची मांदियाळी आहे, त्यांची चरित्र त्यातली काही मिळवून तरी त्यांना सांगणं हे काम नाही का? तर नुसते त्याची छायाचित्र, उद्याचं उत्तम वृत्तपत्र, त्याची बातमी, एवढंच. केवढा विलक्षण उपक्रम आहे. इतकी शाळांच्यामध्ये गेलो, अत्यंत लोकप्रिय अशा तऱ्हेचे क्रांतिकारक माहिती असतात, पण तुमच्या सगळ्या शिक्षकांनी आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अशी काही नावं निवडलेत, इकडची तर बघता आली, तिकडची नाही. जाताना मी बघितलं, माझ्या असं लक्षात आलं की नुसतं त्या मुलांनी बघितलं आणि ती नावं टिपली तरी लगेच काही त्यांना उद्या माहिती होणार नाही. तुम्हाला आणि मला पण काही माहिती नसतात. पण कविवर्य बोरकरांची ओळ आहे, नाही चिरा नाही पडती तेथे कर माझे जुळते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. BA मुलगा होता, मला 8-10 दिवसापूर्वी भेटला, आणि काही निमित्ताने लोकमान्य टिळकांचा विषय निघाला. मला इतका धक्का बसला,
आणि मला याची खात्री आहे की सांगितल्यानंतर ही जरा अतिशयोक्तीच करतात धावणे असं पण तुम्ही कदाचित म्हणू शकाल, तुम्हाला परवानगी येते. पण लोकमान्य टिळकांचा विषय निघाल्यावर लोकमान्य टिळकच त्याला माहिती नव्हतं आणि ते माहिती न होता तो BA पर्यंत आला होता. काय कारण घडलं, नेमकं कुठे काय घडलं हा वेगळाच विषय आहे. मला सांगायचं आहे की कुठले आदर्श आज त्यांच्या भोवती आहेत आणि मग नंतर समूहाच्या झुंडी होतात, दिंडीची मोर्चे होतात आणि मागण्या संपवून समाधान दे असं विठ्ठलाला सांगण्याच्या ऐवजी अजून मागण्या अशी एक वखवख समाजात सुरू होते. मित्रमैत्रिणींनो, म्हणूनच जमेल तेवढं हे करण्यात आलं आणि मला हे पूर्ण माहिती आहे. मी इतका बेभान नक्कीच नाहीये आणि कवी असूनही मी इतका स्वप्नाळू पण नाहीये की लगेच एका रात्रीत किंवा महिन्याभरात बदलणार आहे किंवा मी जे बोलतोय त्याच्यामुळे बदल होणार नाही. पण माझी याच्यावर श्रद्धा आहे की सगळं आभाळ फाटले माहिती आहे, पण 4 टाके आपल्या पुरता घातले तर फाटलेल्याची लांबी तर कमी होईल. आणि मी केलं याचा केवढा आनंद आहे. तुम्हाला माहिती आहे, काहीला वारा वादळ येत असताना जेव्हा आम्ही दीपप्रज्वलन करतो लागत पण नाही, सारख्या काड्या उजळतो, लावतो, पुन्हा विसते, पुन्हा लावतो, पुन्हा कदाचित ती वाऱ्यामुळे लागत पण नाही, पण तरी पण मला दुःख होत नाही, कारण दिवा मी उजळू शकला नसेल पण विजलेल्या काड्या बघून उरलेले लोक म्हणतील दिवा उजळायचा प्रयत्न तर केला. आणि ही प्रचंड सकारात्मकता असल्याशिवाय पुढे जाणार. मित्र हो, संस्कारांचं एक वेगळं पासबुक तुमच्या माझ्या पूर्वजांनी दिलं, शिक्षकांनी दिलं. बघा तुम्ही, शब्दांचं दिलं, केवढा आनंद दिला. विचार करा, त्या चितळे मास्तरांची व्यक्तिरेखा एक वाचली आणि व्यक्ती आणि वल्लीमधली आठवली तरी सुद्धा तुम्ही म्हणाल सर पुलंच्या बद्दलच बोला ना, आज तो विषय नाही. पण चितळे मास्तर या व्यक्तिरेखाचा शेवट जो पुलंनी केला आहे तो मला इथे मुद्दाम सांगायचा आहे. पिलिंजी त्यांनी शेवट केलाय, अरे पुरुषा म्हणजे पुरुषोत्तम, अरे पुरुषा खाली माझ्या चपला आहेत ते जरा वर आण रे. चितळे मास्तर म्हणाले. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पुलंनी शेवट केलाय त्याचा घरी गेल्यावर वाचा, तुमच्याकडे असेल. त्यांनी म्हटले, चपलांच्या त्या प्रचंड ढिगाऱ्यातून चितळे मास्तरांची चप्पल शोधणं मला मुळीच अवघड गेलं नाही, कारण कुठल्याच चपलांच्या टाचा इतक्या झिजलेल्या नव्हत्या. मला तुम्ही सांगा मित्रांनो, साहित्य कुठे आहे? चपला झिजलेल्या नव्हतं याच्यामध्ये साहित्य नाहीये, मग कशात आहे? इतक्यामध्ये वणवण आहे, इतक्यामध्ये रणरण आहे, इतक्यामध्ये समर्पण आहे, इतक्यामध्ये संपूर्ण आयुष्याचा अग्निहोत्र करून फलिता करण्याची वृत्ती आहे. इतक्यामध्ये हे जर मी आनंद घेऊ शकलो शिक्षकांमुळे तर तुमच्या पुढे ते आहे ना. विषय कुठलाही असो. म्हणून काही जण माझ्याकडे येतात, सर मी कवितेचा फार प्रेमी, मला कविता आवडतात, मी विज्ञानाचा शिक्षक असूनही मला आवडतात असं म्हटल्यावर मला आश्चर्य वाटतं. आकाश म्हणतो का आपण खगोलशास्त्रज्ञांचं आहे, गुलाबाचं फुल म्हणतो आपण वनस्पती शास्त्रज्ञांचं आहे. सगळ्यांना मी सांगतोय, या ललित कला आहेत ना, नृत्य असेल, शिल्प असेल, नाट्य असेल, कुठल्याही ललित कला आहेत ते सगळ्यांसाठीच आहेत ना. आणि केवढे भाग्यवान आपण आहोत की इतर प्राणी न होता माणूस झालो, कारण निर्मिती करण्याची भाषा ही फक्त माणसाने शोधली. पोट भरणं आणि पोटाभोवतीचे विकार सांभाळणं याच्यासाठी पशुपक्ष्यांची भाषा असते. त्यांच्यात हंबरणं असतं, त्यांच्यात कूजन असतं की ज्यांनी आपल्या विविध भूका ते पूर्ण करू शकतात पण नवनिर्मिती करू शकत नाही. हिरवं सगळेच पाहतात पण हिरवे हिरवे गार गालीचे लिहितात ते बालकवी असतात. औदुंबर सगळेच पाहतात पण आईला तटावर पहिलं तटावर लिहिणारे बालकवी असतात. सांगायचे मला हे, विचार करा, समृद्धी कशात आहे माहितीये? समृद्धी बघण्यात नाहीये, समृद्धी ती पिऊन घेऊन पुन्हा निर्माण करण्यात आहे आणि आपल्या मुलांच्या मध्ये ती ताकद असते. मग तुमची स्वतःची मुलं असोत, वर्गात ज्यांचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय ती मुलं असोत, तुम्ही त्यांचे 4-5 तासाचे पालकच असता.
तुम्ही आईबाबाच असता, तुम्ही ताईच असता, मावशी असता. आणि मला वाटतं की स्त्री शिक्षिका नंतर येऊन म्हणतील, दवणे सर खरं आहे की वर्गात गेल्यावर विशिष्ट मुलीकडे पाहिल्यावर, मुलाकडे पाहिल्यावर कळतं काल रात्री हिच्या घरात काय घडलं. खरं सांगू, मनापासून सांगतो, शिकवताना जेव्हा कळायचं की अरे एवढी हसणारी मुलगी आज का बरं अशी गप्प. आणि मग तिला आम्ही स्टाफ रूम मध्ये बोलवतो, काय झालं सर, बेटा नेहमीसारखा तुझा उत्साह दिसत नाही का कंटाळले, आजारी आहे का, बरं नाही का. आणि ती एकदम रडायला लागते. अगं रडू नकोस, मी काही रागवलेलं नाही, काय झालं. आणि पाठक सर पटकन ती सांगून टाकते, सर 10-12 दिवसांनीच मला 18 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हटलं मग. आणि पुढे ती म्हणते, कोर्टात मला निवडायचंय, आईकडे राहायचं की बाबा. आणि मला तर दोन्ही पाहिजे हो, मला दोन्ही पाहिजेत, कोणाला निवडू. सोमवार ते शुक्रवार आई आणि शनिवार ते रविवार बाबा, याचा मला कंटाळा आला. 2 दिवस बाबा इतके लाड करतात, अगदी मला अजून ते 2 वर्षाची मानतात, पिंकी पिंकी म्हणतात, बावली घेऊन देतात, कॅडबरीची बरसात करतात. आणि ना रात्री अचानक जाग आली तर माझ्याकडे बघत असतात, डोळे भरलेले असतात. सोमवारी पुन्हा आईकडे सोडतात आणि कोपऱ्यातले ते झाडाजवळ उभे असतात स्कूटर अशी ठेवून. हे जेव्हा ती मुलगी मला सांगते, मग अशी मुलगी माझ्याच वर्गात असेल आणि मी शिकवतोय, एखादी कुठली तरी कविता, प्रेम कविता कशी पोहोचेल. मित्रांनो, तुम्ही आणि आपण सगळेजण निखाऱ्यांच्या शेतात शेती करणारे शेतकरी, सगळे निखारे आपण दूर नाही करू शकत. पण जरा मुलांच्या मध्ये फिरताना त्यांच्या पाठीवर जर तुमच्या ताई माईचा, तुमच्या काकाचा, मामाचा, तुमच्या बाबांचा जर वात्सल्याचा स्पर्श आला ना, त्यांना भूतो ना भविष्यती इतकी मुलं बदलतात याची खात्री तुम्ही मला देऊ शकता. खरं सांगू, आज नव्या पिढीला जी गरज आहे ना ती विश्वासाची. काय बोलू मी, काही जणांना खरंच राग येईल, तुम्ही म्हणाल दवणे सर इतकं स्पष्ट बोलायला नको होतं. कार्यक्रम संपल्यावर पुस्तक घेऊन सही करायला काही पालक येतात मुलांबरोबर काही कार्यक्रमात, आणि माझ्या समोरच त्या 16-17 वर्षाच्या मुलीची झाडणी करतात. इतकं केलं, इतका खर्च केला, पण तरी सुद्धा मी म्हणतो, हो काय चाललंय, सगळ्यांच्या समोर तुम्ही काय बोलताय. एका बाजूला घेऊन मी अनेकदा सांगतो की नका असं बोलू, किती छान आहे, डोळ्यात पाणी आलं तिच्या. त्यामुळे सगळं जग नाही सुधारू शकत, पण मी पुढे जाऊन सांगेन की त्या मुलींना असं संवेदनाशील कणखर बनवा, संवेदनाशील कणखर, भावविवश नाही असं बनवा की पुढे तुला या सगळ्या वृत्तीला तोंड द्यायचं. मग अशी कविता वाचली कुसुमाग्रजांची, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. अरे शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा पडकू नकोस, उधळून दे तुफान सगळं, काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. कुसुमाग्रज नावाच्या आजोबांनी नव्या पिढीला सांगितलंय की फिल्मीपणा पुढे झाला, चंद्र सूर्य तारे पुढे झाले, हे आभासी जग पुढे झालं. आज मुलं कशात गुंतलेत. तुमची मुलं, माझी मुलं काही असो, मी काय असा शुक्र ताऱ्यावरून किंवा मंगळावरून आलेलो नाही उडत्या तबकडीतून, तबकडी तिथे उतरली आणि मी आलोय असा कोणी मी काही एलियन नाहीये. तुमच्या घरातल्या समस्याच माझ्या घरातली आहे. 12-13 वर्षाचे आपले विद्यार्थी असोत किंवा 17-18 वर्षाची आपल्या घरातली मुलं आहेत. आपण झोपल्यानंतर त्यांची पहाट होते आणि मग SMS-ला SMS उत्तर, SMS-ला SMS उत्तर, चॅटिंग म्हणतात त्याला. खरं सांगू, सगळी क्रिएटिव्हिटी, सगळी सर्जनशीलता ही फक्त भंकस प्रश्नांना भंकस उत्तर देण्यात वाया जाते. सांड पाण्यासारखी सांड गाणी, सांड चित्र, नको त्या गोष्टी खूप आधी कळल्यामुळे वयाच्या आधीच वयात येणं, त्यामुळे निर्माण झालेल्या वासनांचं विश्व, हे सगळे आव्हानं आहेत.
मग अशा वेळेला मित्रांनो, फक्त विषय शिक्षक कसं होऊन चालेल, प्रत्येकाने जीवन शिक्षक होणं ही नवीन पिढीची गरज आहे. ती पुरवेल तो आजचा शिक्षक. आणि त्यासाठी शासनाने कुठला फतवा काढण्याची गरज नाही, किंवा आमच्या आदरणीय अश्विन कुमारजींनी काही सांगण्याची वेगळी गरज नाही. स्वतःला वाटलं पाहिजे. आपल्या प्रत्येक वर्गातल्या उपक्रमांचं रेकॉग्निशन, मान्यता ही कॉलेजने घेतलीच पाहिजे, प्राचार्याने घेतलीच पाहिजे. हा आग्रह पण बाळगू नका. नको, आपण जे उपक्रम करतोय त्याच्या पताका मुलांच्या डोळ्यात दिसतात. गरज नाही मान्यतेची, गरज नाही वेगळ्या प्रतिष्ठेची. तो घडणं, ती घडणं आणि योग्य मार्गाने जाणं हा केवढा मोठा पुरस्कार आहे. आणि असा शिक्षक चौरंगावर न मावणारी देवपूजा करत असतो, आणि ती करायला आपण एकत्र येतो. गुरुवर्य अर्धी व्याख्यानमालेत इतक्या संख्येने तुम्ही जेव्हा येऊन बसता, 2.5-3 तास इतका संपन्न कार्यक्रम, इतक्या उत्फुल्लतेने तुम्ही जगता, शेकडो हात अनेक तास या रंगमंचाच्या मागे लागलेले असतात, त्यावेळेला ते काम तुम्ही करता आहात याच्याविषयी मला आदर वाटतो. परंतु पुन्हा एकदा त्यांना वाचनाकडे वळवा, पुस्तकांच्या. मी काही मोबाईल किंवा किंडल किंवा आणखीन वाचू नका म्हणत नाही, पण का वाचायचं, कसं वाचायचं याचं तर ज्ञान द्या. आणि म्हणून उत्तम दिवाळी अंक असो, वृत्तपत्राच्या रविवारच्या पुरवण्यामधले उत्तम लेख असो, जवळची ग्रंथालय असोत, कधी दाखवतो हो आपण. मी कुणाला हात वर करा म्हणणार नाही, पण मी न विचारलेला पण मनातला प्रश्न विचारूनच टाकतो आपल्या परवानगीने. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरी आपण 100 वेळा बघतो, परंतु प्रत्यक्ष कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी त्यांची पादत्राणं ठेवलेली आहेत त्यांच्या खुर्चीजवळ. त्याच्यावर डोकं टेकून आलेले जे कोणी असतील ते वेगळेच असतील. जाणत राहून गेलं. आळंदीतल्या माणसांनी समाधीचं दर्शन घेऊ नये, तसं नाशिकच्या शिक्षकांनी त्यांच्या घरीच जायला वेळ नसेल मिळाला. तर कसं काय आपण शिक्षक स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. कुठली कारणं सांगतो आपण, आपली नको का आतून गरज, हे कुणी सांगण्याची गरज नाही. ही अभिप्सा आणि ही ओढ आपली स्वतःची पाहिजे. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं, विद्यार्थी देवता ठेवणं म्हणजेच शिक्षक असणे. कोणीच कुणाला घडत नसतं. मीच विसरलेलो माझी एक कविता मागाशी वाचली, अभिनंदन त्यांचं, दगड नावाची कविता होती. मीच विसरलो, तुम्ही लिहिले, पण एका दिवाळी अंकात ती आली होती कुठल्या तरी. त्यातला शेवटचा भाग आहे की दगड पण वाट पाहत असतात शिल्पकाराच्या हाताची. सगळे दगड काही दगड नसतात. आणि त्यामुळे ही जी निर्बंधना करण्याची काहींची वृत्ती असते, सगळ्यात नव्हे पण असते. मी पाहिलंय, हा वर्ग ना बिंडोकच, ई वर्ग ना म्हणजे अगदी गुंडच. यावर्षी गाळ वाटायला. हे जेव्हा मी स्टाफ रूम मध्ये ऐकायचो, वाचायचो, मला दुःख व्हायचं. माझ्या समोर बसणारे एक शिक्षक म्हणायचे, चला 12वीचं वाट लावून येतो. 12वीची वाट लावून. मी एकदा त्यांना म्हटलं, हो सर, वाट तर लावताच आहात, पण बोलताय काय तुम्ही असं. हे मी स्टाफ रूम मधलं सांगतो. स्टाफ रूम म्हणजे एक सुसंस्कृत विद्येचं माहेरघर असलं पाहिजे. पुस्तकावर किती चर्चा होतात, परीक्षणावर किती होतात, हे मी अजिबातच रागावून किंवा उद्वेगाने बोलत नाही. शोध घ्यायचा विषय आहे. 4 वर्ष आधी जेव्हा मी महाविद्यालयाला निरोप दिला, एक शिक्षक म्हणाले, शिकवण्याचा कंटाळा आला का? म्हटलं नाही, स्टाफ रूमचा. तर म्हटलं का स्टाफ रूमचा का? तर मी म्हटलं, माझ्या मनातलं नाव मी ठेवलंय स्टाफ रूमला, वैचारिक अनाथालय. कोणाचा अपमान नसतो करायचा. 100तले 10-15 नक्कीच टोकाचे असतात, पण बाकीचेच. आमच्या अध्यक्षांनी एकदा जाहीर केलं, सगळ्यात जास्त पुस्तकं वाचतो शिक्षक, त्याला 5,000चं बक्षीस. पाठक सर, मी उभं राहिलो, म्हणालो, ही स्पर्धा मागे घ्या. ते म्हणाले, काय झालं? मी म्हटलं, शिक्षकांनी समृद्ध होण्यासाठी, वाचनासाठी पारितोषिक द्यावं लागतं, ओढ पाहिजे. उद्या आईने मुलाला पाजण्यासाठी पण स्पर्धा घेतली नाही. आईची ओढ नको का वाचण्याची, बाळाला पाजण्याची? तसं शिक्षकाला वाचण्याची नको का? ग्रंथालयाकडे किती वळतात, ग्रंथपालाला शाळेत किती महत्व असतं. शासन आणि बाकी महाराष्ट्र आणि भारत सोडा, आपल्याकडे ग्रंथपालाला महत्व किती असतं, घेवाणदेवाण किती असते, चांगली पुस्तकं किती आहेत. 50 पुच्छकृष्ण आणि शाली इथे दिल्या. पुढच्या ज्या व्याख्यानमालेत त्या सगळ्याबरोबर कोणाचंही एक पुस्तक जरी पाहुण्याला दिलं तरी पण ती भाषा गौरव दिन साजरा होईल.
आपण केलं पाहिजे सुरू. हे आपण सुरू केलं पाहिजे. कोणीतरी सुरू करेल म्हणजे काही काम नसतं. हे मी केलं पाहिजे, माझ्याकडून केलं पाहिजे. आमच्या ठाण्याचे टिळक सर, ओगो टिळक, मी डोळ्यांनी पाहिले. माझी मुलं तर मराठी माध्यमात शिकली. अचानक गेल्यानंतर कागदाचा कप्प्याचा पडला असेल स्वतः उचलायचे आणि कचऱ्याच्या कुंडीत टाकायचे. शिपाई ते बघायचा, अर्थात लाजायचा. आपोआप शाळा स्वच्छ व्हायची. कार्यकर्ता नको का व्हायला? कोण होत आपण? अहो, तुम्ही खुर्चीवर असताना कोणी नमस्कार करेल? तो नमस्कार आपल्याला नसतो, खुर्चीला असतो. आपली खुर्ची रिकामी झाल्यावर रिकाम्या खुर्चीत असं म्हटलं पाहिजे, त्या खुर्चीचे पाय बघून इथे इथे कांबळे मॅडम बसायचे, नमस्कार करू. इथे कदम सर बसायचे, नमस्कार करू. इथे मानकर सर बसायचे, नमस्कार करू. या खुर्चीवर त्यांनी 35 वर्ष पिढ्याला घडवलं. असं होणार आहे का? हे मी अजिबात उपदेश नाही करत. शोध घ्यायचा आजचा दिवस. ही अर्धी व्याख्यान मला गुरुवर यांची शोध घेण्याची आहे, आतून शोध घेण्याची आहे. आणि आतला शोध जर आज सुरू झाला जाताना, आता चर्चांच्या बरोबर काय चर्चा होतील ते सांगून आपण थांबू, कारण वेळ वाढतोय. एखादा शिक्षक जर प्रज्वलित होत असेल ना जाताना, खरंच वाचन वाढवलं पाहिजे. खरंच 15 दिवसातून आपण एक 15-20 मिनिटं तरी जीवनाविषयी बोललं पाहिजे. अशी जर चर्चा झाली तर एखादा तरी म्हणेल, ऐकायचं आणि सोडून द्यायचं असतं रे. हे काय एवढं मनावर घ्यायचं? काय तरी आपलं उगाच. म्हणजे उत्साहाचं, चैतन्याचं सकारात्मक कारण जर निर्माण करायची. कोणीतरी प्रज्वलित होतं म्हटलं विझवायचं पण काम केलं जातं सहकार्यांकडून. आणि म्हणून मी विनंती करेन, मैत्री करताना, सहकारी करताना सुद्धा आपल्या संविधानाची ज्योत कोणी विझवतंय का हे पण बघा. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही अनेक प्रयोग केव्हा केले. काही जण मला म्हणायचे, तुमच्या ओळखी इतक्या आहेत ना म्हणून कॉलेज तुम्हाला वापरताय. माझी किती काळजी होती. कॉलेज तुम्हाला वापरताय. मी त्या माझ्या मित्रांना म्हणायचो, उपयोगी आहे म्हणून वापरताय. जी भांडी उपयोगी आहेत तीच चकचकीत असतात. ज्या भांड्यांचा उपयोग नसतो ती माळ्यावर जाऊन पडतात आणि दूध त्याच्यात कळकतं. माझ्या आदरणीय मित्रमैत्रिणींनो, शिक्षक मित्रांनो, स्वतःचा वापर, स्वतःचा उपयोग होऊ द्या. दिल्याने मिळतं असं निसर्गानंतर शिक्षक हेच पद आहे. दिल्याने मिळतं. आणि तरुण जे शिक्षक आहेत 22 ते साधारणतः 30, 35, 40, 50 वर्षाचे, त्यांनी ते लक्षात घ्या. त्यांचे प्रश्न अनेक आहेत, वेगळे आहेत. मला माहिती आहे, कन्फर्म असण्याचा आहे, बोलण्याचा आहे, पगार कमी आहे, सगळं आहे. पण तो काही माझा विषय नाही. तुम्ही आलायत ना या क्षेत्रात, आता तुम्ही ते सगळे प्रश्न बाजूला ठेवून समर्पणच केलं पाहिजे. नाही तर मी आलोय ना इथे, मग मला सगळ्या कारणावर मात करून आतून बोललंच पाहिजे. हे वक्ता म्हणून माझं काम आहे. ऐकणं काम आहे, सगळं सर्वस्व देणं काम आहे. आणि मग लक्षात येईल ते तुमचं दमणं पण रमणं होतं. नवीन पिढी घडवताना नावाचं एक पुस्तक माझं आलंय. त्याचं जर तुम्ही पाठपृष्ठ पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, पहिलंच वाक्य आहे की साने गुरुजींनी असं म्हटलं की पिढी घडवण्यासाठी जो शिक्षक राबतो त्याचे हात रात्री परमेश्वर हातात घेऊन दाबतो आणि तो सकाळी ताजा झाला. माझं नव्हे, साने गुरुजींचं वाक्य. हे मी का सांगितलं मित्रांनो, कुठेतरी त्या वाक्यांतून मला प्रेरणा मिळाली. पाठक सर, तुमच्यासारखे प्राचार्य काय, माझ्यासारखा एक छोटा शिक्षक किंवा लेखक काय, कुठे सर ही सगळी मंडळी, आमची अश्विनी कुमारजी आहेत, ही सगळी या ओढीने काम आपण करतो. त्याच्यामध्ये केवळ लौकिक काही मिळवणं नसतं. जाता जाता नियतीचं ऋण फेडणं हेच आपल्या हातात असतं आणि तो प्रयत्न आपण करतो. आणि खरोखर छोटे मोठे आजार असतील निघून जातात. आमच्या शिक्षिका मान्य करतील, काल जरा डोकं दुखत होतं तरी पण मी रजा नाही घेतली. आले मी शाळेमध्ये, समोर विद्यार्थी पाहिले, मॅडम आले म्हणून टाळ्या वाजवल्या आणि नंतर लक्षात आलं डोकं थांबलं. आपण अनेकदा बरे होतो कारण त्या तरुण मुलांची सकारात्मक ऊर्जा आपल्याला कुठेतरी मिळते. आणि म्हणून सांगतो की भाग्य ज्याला कळतं भाग्याचं, त्याचं आयुष्य निराळच घडतं. मी ते ईश्वराला प्रार्थना करेन की पुढचा जन्म जर दिलाच तर तो शिक्षकाचाच, तो पण महाराष्ट्रात मराठीच्या शिक्षकाचाच नाही, असं मी खरंच म्हणतो. हे उगीच नाही, तो आनंद मला माझ्या पेशाने दिला. सगळं माझं लेखन त्याच्यातून झालं. कसं होत गेलं, काय होत गेलं तो वेगळा विषय आहे. तेव्हा तरी मी मुद्दामून येईन
आणि मी सांगेन की लेखनाची आनंद यात्रा कसं झालं. आपण जेव्हा आपलं टाइम टेबल करतो ना सर, तेव्हा ते अनेकदा पूर्ण होत नाही, पण नियती जेव्हा आपलं टाइम टेबल करते तेव्हा आपोआप घडत जातं. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला कळणार पण नाही हे तेव्हा कसं घडतं. म्हणून एकच प्रतस्थ भावनेनं विद्यार्थी विठ्ठल आणि वर्ग ही पंढरी या जाणीवेने आपण जर जगू लागलो तर वेगळ्याच प्रकारे ते घडेल. पिढी तर घडणारच आहे, पण मुळात आपण घडता घडता ते होत जाईल. मुलांचं वाक्य आहे, माळी जेव्हा झाडाला पाणी घालतो तेव्हा लोकांना वाटतं माळ्याने झाड फुलवलं, पण झाडानेच माळी फुलवलेलं असतं. आणि त्यामुळे मला वाटतं तो आनंद तुम्हाला मिळू दे. स्पर्श, रूप, रस, रंग आणि गंध या पंचसंवेदनाचा आनंद तुम्हाला मिळो. एक समृद्ध आयुष्य तुम्हाला मिळो आणि माणूस म्हणून असलेली समृद्धी पुढच्या पिढीकडे नेताना मातृऋण, पितृऋण आणि राष्ट्रऋण फेडण्याची संधी तुम्हाला मिळो ही मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ही शुभेच्छा व्यक्त करण्याची संधी मला या दोन अत्यंत मान्यवर संस्थांनी दिली. या ठिकाणी शतकोत्तर आता दशकाकडे निघालेल्या एका महत्त्वाच्या संस्थेनं या ठिकाणी मला बोलावलं आणि विशेषतः यार्दी व्याख्यानमालेत मला बोलायची संधी मिळाली. शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक आणि अर्थातच अखिल भारतीय साहित्य परिषद यांनी मला बोलावलं. आनंद वाटला. एक सुंदर गारवा आहे. नाशिक मुळात गोड आहे, गंगा नदी वाहते आहे, तिथून वारे येत आहेत आणि तुमच्याकडे बघितल्यावर मला वाटतं की संध्याकाळ न होता नव्या निश्चयाची एक सकाळच झाली की काय. मला वाटतं की अपूर्वाई आपण अनेकदा पाहिलेली असते, आज मी पूर्वाई पाहतोय निश्चयाची. अध्यक्ष मारुती गोपाळ कुलकर्णी सर, अखिल साहित्य परिषदेचे नरेंद्र पाठक सर, मिलिंद कुलकर्णी सर, उपस्थित समोर सर्व शिक्षक शिक्षिका, मान्यवर आणि आजच्या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी व सहभागी शिक्षक वृंद आणि हा खरोखर मराठीचा कौतुकाचा सोहळा यशस्वीपणे करण्यासाठी ज्या सर्वांनी परिश्रम घेतले अशा सर्वांचे मी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ व अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि सर्वांनी इथे उपस्थिती लावली त्याबद्दल पण मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.